मैं आज लाल किले की प्राचीर से विश्व भर में लोगों से कहना चाहता हूं, कम मेक इन इंडिया। 2014 साली पंतप्रधान झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्याच भाषणात नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाचा नारा दिला। जगभरातील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करून नवनवे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारून मेक इन इंडिया उत्पादनांच्या निर्मितीचं आवाहन केलं। पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील याच भाषणानंतर अवघ्या 1.5 महिन्यात म्हणजे 25 सप्टेंबर 2014 रोजी मोदी सरकारनं मोठ्या थाटामाटात आणि मोठा गाजावाजा करत मेक इन इंडिया मोहीम सुरू देखील केली। अगदी 11 वर्षांपूर्वी हाच मेक इन इंडियाचा नारा अशा प्रकारे गाजला की आता भारताचं नशीबच पालटणार, आता जगासमोर एक नवा भारत उभा ठाकणार, असं चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्माण केलं। मेक इन इंडिया संकल्पनेच्या माध्यमातून भारतातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर गगनभरारी घेणार, भारताच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होणार, भारताच्या जीडीपीतील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा 16% 25% वाढणार, करोडो तरुणांना रोजगार मिळणार, भारताचं इतर देशांवरील अवलंबित्व कमी होणार आणि भारत जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार, अशा एक ना अनेक वल्गना 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या। मात्र मागील 11 वर्षाचा आढावा घेतल्यास पंतप्रधान मोदींची ही महत्वाकांक्षी मेक इन इंडिया योजना खरंच यशस्वी झाली आहे का? मागील 11 वर्षामध्ये या मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतानं नेमकं काय साध्य केलं? या 11 वर्षामध्ये किती नवीन कंपन्या भारतामध्ये आल्या? किती नवे मॅन्युफॅक्चरिंग युनिट भारतामध्ये उभे राहिले? भारताच्या जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा नेमका कितीनं वाढला? मेक इन इंडिया द्वारे किती कोटी तरुणांना भारतामध्ये रोजगार मिळाला? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र त्याआधी या 11 वर्षामध्ये मेक इन इंडियानं काय दिवे लावले ते पंतप्रधान मोदींच्याच तोंडून एकदा नीट ऐका। त्यानंतर आपण या मेक इन इंडिया योजनेची सविस्तरपणे चिरफाड करूया। आज सरकार मेक इन इंडिया पर, मैन्युफैक्चरिंग पर कितना बल दे रही है। हम चिप से शिप तक भारत में बनाना चाहते हैं। मोदींचं हे वक्तव्य नीट ऐकलत ना? म्हणजे मेक इन इंडिया योजनेला तब्बल 11 वर्ष झाल्यानंतरही मोदीजी म्हणतायत आम्हाला अजून चिप पासून ते जहाजापर्यंत सर्व काही बनवायचं आहे। मग मागील 11 वर्षामध्ये मेक इन इंडिया योजनेअंतर्गत नेमकं काय केलं मोदीजी? फक्त देशाला मूर्ख बनवण्याचं काम केलं का? की फक्त जाहिराती करून मेक इन इंडियाचा खोटा फुगा फुगवून देशातील 140 कोटी जनतेची फसवणूक केली? नेमकं काय केलं मोदीजी? याचं उत्तर मोदीजी काही देणार नाहीत, पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की शोधू। तर 2014 साली सुरू झालेल्या मेक इन इंडिया योजनेच्या आधारे मोदी सरकार 4 महत्वाच्या गोष्टी साध्य करण्याचा दावा करत होती। यातील पहिली गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला भारताच्या जीडीपीचा 25% हिस्सा बनवणं। दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये थेट परकीय गुंतवणूक वाढवणं। तिसरी गोष्ट भारताच्या एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मधील गॅप कमी करणं। आणि चौथी गोष्ट भारतातील बेरोजगारी कमी करून रोजगाराच्या संधी वाढवणं। ही 4 टार्गेट ठेवून 2014 साली मेक इन इंडियाची सुरुवात झाली खरी, पण सध्याच्या आकड्यांवरती नजर मारल्यास चित्र काहीसं वेगळंच दिसतं। सध्याच्या आकडे मेक इन इंडियाच्या या 4ही टार्गेटच्या अपयशाला ठसठशीतपणे अधोरेखित करतात। आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला भारताच्या जीडीपीचा 25% हिस्सा बनवण्याचं मेक इन इंडियाचं पहिलं टार्गेट कसं फोल ठरलं तेही नीट समजून घ्या। 2014 मध्ये मेक इन इंडियाची सुरुवात झाली तेव्हा भारतातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जीडीपी मधील वाटा 2022 सालापर्यंत 17.3% वरून 25% वाढवण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं। हे टार्गेट 2022 पर्यंत साध्य होताना दिसत नसल्यानं मोदी सरकारनं हीच डेडलाईन 2025 पर्यंत वाढवली। मात्र 2014 ते 2025 या 11 वर्षात काय झालं तर जीडीपी मधील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा उलटा घसरून 15 ते 17% वरतीच अडकला। म्हणजे मागील 11 वर्षामध्ये भारताच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होण्यापेक्षा घटच नोंदवली गेली आहे। अशा परिस्थितीमध्ये एक नवा जुमला मोदी सरकारनं खेळला आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जीडीपी मधील वाटा 25% पर्यंत पोहोचण्यासाठी
आता थेट 2047 ची डेडलाईन देऊन देशवासियांना मूर्ख बनवलंय. आता मेक इन इंडियाचं दुसरं टार्गेट म्हणजे भारतामध्ये थेट परकीय गुंतवणूक वाढवण्यातही मोदी सरकार कसं अपयशी ठरलंय ते देखील आकडेवारीनुसार नीट समजून घ्या. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत भारताची अवस्था मागील 10 ते 11 वर्षामध्ये भयंकर झाली आहे. म्हणजे 2014 साली भारतामध्ये 36 बिलियन US$ इन्व्हेस्टमेंट झाली. मात्र याच वर्षी 5.3 बिलियन डॉलर भारतातून डिसइन्व्हेस्ट केले गेले. म्हणजे 5.3 बिलियन डॉलरची गुंतवणूक परत गेली किंवा काढून घेतली गेली. मात्र 2024चा आकडा पाहिल्यास 71 बिलियन डॉलरची गुंतवणूक भारतात आली. मात्र त्याच वेळी 44.4 बिलियन डॉलर डिसइन्व्हेस्ट म्हणजे इतकी मोठी गुंतवणूक परत गेली आहे. याचा अर्थ भारतामध्ये परकीय गुंतवणूक येते पण ती सस्टेनेबल नाहीये, फार काळ टिकणारी नाहीये. म्हणूनच जितकी परकीय गुंतवणूक येते त्याच्या 60% गुंतवणूक भारतातून परत जाते. कारण फक्त MOUs म्हणजे सामंजस्य करार करणं याला गुंतवणूक म्हणत नाहीत, तर सामंजस्य करार केलेल्या कंपन्यांनी प्रत्यक्षात भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणं आवश्यक असतं. मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. म्हणजेच मोदी सरकारच्या मागील 11 वर्षाच्या कार्यकाळात भारतामध्ये गुंतवणूक करण्याबाबत परदेशी कंपन्यांमध्ये लो कॉन्फिडन्सच पाहायला मिळतोय. यातली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 2020-21च्या कोरोना काळामध्ये 1000हून अधिक कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेतला होता. त्यानंतर 2025 मधील चीन अमेरिके दरम्यानच्या टॅरिफ वॉरच्या काळातही असंख्य कंपन्या चीनमधून बाहेर पडल्या. यावेळी या चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या आता भारतात मोठी गुंतवणूक करतील, आपले प्लॅन भारतात उभारतील असा मोठा गाजावाजा मोदी सरकार आणि गोदी मीडियाद्वारे करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ही गुंतवणूक भारतात आली का, तर याचं उत्तर नाही असंच आहे. चीनमधून बाहेर पडलेल्या याच कंपन्यांनी भारताऐवजी लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं. कारण शून्य उद्योग नीतीमुळेच या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं. त्याचवेळी परकीय गुंतवणूक आणि परदेशातील कंपन्या भारतात येण्याचं तर सोडाच, उलट भारतातील MSME सेक्टर म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपैकी अनेक उद्योग बंद पडलेत. म्हणजे सप्टेंबर 2025च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये तब्बल 6,82,00,000 सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग रजिस्टर आहेत. मात्र यातील तब्बल 75,000 उद्योग मागील 5 वर्षांमध्ये बंद पडलेत. आणि याला कारण ठरलेत मोदी सरकारचे नोटबंदी आणि GST सारखे फालतू निर्णय, ज्यांनी भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं पूर्णतः कंबरडच मोडून टाकलं. आता मेक इन इंडिया अंतर्गत तिसरे टार्गेट असलेल्या भारताच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधील गॅप कमी करण्यातही मोदी सरकार अपयशी ठरलंय. कारण 2014 मध्ये भारताच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधील गॅप होता तब्बल 60.89 बिलियन डॉलर इतका, म्हणजे जवळपास 4.8 लाख करोड रुपये. म्हणजेच भारताची आयात ही निर्यातीपेक्षा 4.8 लाख कोटीनं जास्त होती. मात्र हाच गॅप 2023 पर्यंत 73.51 बिलियन डॉलर म्हणजे तब्बल 5.8 लाख कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात भारताच्या आयात आणि निर्यातीतील गॅप मागील 10 ते 11 वर्षात 12 बिलियन US$ म्हणजे जवळपास 1 लाख करोड रुपयांपेक्षाही अधिक न वाढलाय. आता याबाबत भारत आणि चीन मधील व्यापाराचं एक सोपं उदाहरण पाहूयात. 2014 मध्ये भारतातून चीनला 13.43 बिलियन डॉलरच्या वस्तू निर्यात केल्या जात होत्या, तर चीनकडून भारत 54.22 बिलियन डॉलरच्या वस्तू आयात करत होता. मात्र 2025 सालचा विचार केल्यास भारताकडून चीनला 14.25 बिलियन डॉलरची निर्यात केली जाते आणि भारत चीनकडून 113.5 बिलियन डॉलरच्या वस्तू आयात करतोय. म्हणजे चीन मधून वस्तू खरेदी करण्याचं भारताचं प्रमाण मागील 11 वर्षांमध्ये दुप्पटीनं वाढलंय. याचा सोप्या भाषेतील अर्थ भारताची चीनी वस्तूंवरील डिपेंडन्सी दुप्पटीनं वाढली आहे. जसं की भारत अजूनही औषधांच्या कच्च्या मालासाठी 70% चीनवरतीच अवलंबून आहे. मोबाईल फोन, ड्रोन, CCTV कॅमेरे, टीव्ही सेट, इलेक्ट्रॉनिक सामान यांचं देखील प्रोडक्शन चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर होतं आणि याच वस्तू भारतात आणून
फक्त असेंबल करून विकल्या जातात. म्हणजे स्पष्ट बोलायचं झाल्यास भारत मेक इन इंडिया झाला नसून असेंबल इन इंडिया झालाय. आणि हेच विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून देशासमोर उघड केलं. चाइनीज कंपनीज आपको मारना चाहे तो 2 मिनट में मार सकते हैं. Absolutely, they can do it. That's why मतलब प्राइस गिराएंगे, खत्म हो जाओगे. electronic industry are totally dependent on China. Not only TV, it's mobile, it's about laptop, everything. Because display mobile में भी लगता है, display लैपटॉप में भी लगता है. Even Apple don't have their semiconductor factory for display. That is why they are being manufactured by Foxconn. चाइना में बनाते हैं और यहाँ तमिलनाडु में Foxconn कर रही है या टाटा करने वाला, वो भी क्या कर रहा है, असेंबली तो कर रहा है. आईफोन डिस्प्ले बाहर से आ रही है, मदरबोर्ड बाहर से आ रहा है, डब्बा लोकल ले रहे हैं. फ्रैंकली यू आर एन असेंबलर ऑफ चाइनीज प्रोडक्ट. Absolutely. आता चायनीज वस्तूंवरती आपण इतके डिपेंडंट झालोय की लहान मुलांच्या खेळण्यापासून ते दिवाळीच्या लाइटिंग पर्यंत सगळ्याच गोष्टी आपण सध्या चीन मधून आयात करू लागलोय. म्हणजे साध्या दिवाळीच्या लाइटिंग देखील आपण भारतात बनवू शकत नाहीये. आणि हेच वास्तव No आहे. ladies make in India. Nothing. No lady. एक भी Everybody. What is written over here? All made in China. अच्छा All made in China. No ladies made in India. इस पे सब लड़ी जितनी भी बनी हुई है सब हाँ। चाइना की बनी हुई लड़ियां होती हैं. अच्छा कोई लड़ी इंडियन नहीं होती है. लोग बाग बेवकूफ मतलब बना रहे हैं कि मेक इन इंडिया. क्या करते हैं लोग बाग, स्टैंपिंग मंगाएंगे, यहाँ पे लिखवा देंगे मेड इन इंडिया, लेकिन लड़ी वहीं से आती है, चाइना से ही. हाँ, पैकेजिंग पे लिखा होगा पैकेजिंग पे लिखा हुआ मेड इन इंडिया, हाँ. बस तो पैकेजिंग इंडिया में बन रही है. नहीं वहीं से लिखवा के लेके आते हैं अच्छा। मेड इन इंडिया. पैकेजिंग भी इंडियन नहीं है. जहाँ पे गंजाऊ में जो माल बनता है गुजैन के अंदर, जिस टाइम वहाँ से माल चलता है तो उस पैकिंग में उनको इंस्ट्रक्शन दी होती है कि आपने हमारी पैकिंग जो बनाएंगे, डब्बा जो बनाएंगे, उसके ऊपर लिखेंगे मेड इन इंडिया. जब उनको बस। लेबर को लिखना पड़ता है. They are अच्छा। the- उनको तो ऑर्डर चाहिए ना. या बहुत सारे डब्बों पे लिखा है मेरा भारत महान और मेड इन इंडिया. वो चाइना से ही प्रिंट होकर आता है मेरा भारत मान, एज अ कस्टमर को देने के लिए कि कस्टमर की माइंड सेटिस्फेक्शन के लिए कि हम ठीक है। लोग उस पर करवाते हैं सारे. आता मोदी सरकारनं मेक इन इंडिया अंतर्गत 10 कोटी रोजगार निर्मितीचा केलेला दावाही कसा फोल ठरलाय ते देखील नीट समजून घ्या. मागील 11 वर्षातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधील न होणाऱ्या वाढीचा फटका सध्या देशाला सहन करावा लागतोय आणि तोही बेरोजगारीच्या स्वरूपात. कारण जोवर देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये वाढ होत नाही तोवर रोजगार निर्माण होणार नाहीत. आता आरबीआयच्या आकडेवारीनुसार 2013-14 साली देशातील एकूण कामगारांपैकी 11.6% कामगार मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काम करत होते. मात्र 2022-23 मध्ये हाच आकडा घटून 10.6% खाली आला. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधील रोजगार 1% घटलेले आहेत. त्यामुळे यातून स्पष्ट होतंय की मेक इन इंडियामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तब्बल 10 कोटी रोजगारांची निर्मिती होईल हा पंतप्रधान मोदींचा दावा फोल ठरलाय. कारण मागील 10 वर्षात भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 2 कोटींपेक्षाही कमी जॉब निर्माण झालेत. आणि हेच मेक इन इंडिया आणि मोदी सरकारचं सर्वात मोठं फेल्युअर आहे. व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण मेक इन इंडिया कशी फेल ठरते ते पाहिलं. मात्र यापुढे आपण पाहणार आहोत मेक इन इंडिया योजना भारतासाठी इतकी महत्वाची का आहे, मेक इन इंडिया अंतर्गत भारतातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूस्ट देण्याची गरज का आहे आणि मेक इन इंडियाच्या पब्लिसिटीवरती कोट्यावधी रुपये खर्चून देखील ती फेल का होतीये. मात्र हे सगळं समजून घेण्याआधी माझं हे चॅनल पटकन सबस्क्राईब करा. कारण जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नाहीत तर मी बनवत असलेले हे व्हिडिओ त्या वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे पटकन माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. आता व्हिडिओमध्ये पुढे जाताना मेक इन इंडिया योजना भारतासाठी इतकी महत्वाची का आहे ते समजून घ्या. मेक इन इंडिया अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रोथ करून देशाच्या इकॉनॉमीला 3 प्रकारे बूस्ट देता येतो, जे सर्व्हिस सेक्टर बेस्ड इकॉनॉमीमुळे करता येऊ शकत नाही. म्हणजे सर्व्हिस सेक्टर बेस्ड इकॉनॉमी फक्त स्किल्ड आणि सेमी स्किल्ड लोकांना जॉब देऊ शकते. मात्र मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये स्किल्ड, सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड अशा तिन्ही प्रकारच्या लोकांना जॉब देता येतो. भारतात अनस्किल्ड वर्करची संख्या तब्बल 60 ते 65% जास्त आहे. आता हा चार्ट बघितल्यावरती तुमच्या सहज लक्षात येईल की सर्व्हिस सेक्टर मधील आयटी इंडस्ट्री भारताच्या जीडीपी मध्ये 7% कॉन्ट्रीब्युशन देतं, तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधील टेक्सटाईल इंडस्ट्री जीडीपी मध्ये फक्त 2.3% कॉन्ट्रीब्युशन देतं.
मात्र रोजगाराचा विचार केल्यास IT इंडस्ट्री जवळपास 50 लाख रोजगार निर्माण करते, तर टेक्सटाईल इंडस्ट्री 4.5 कोटी लोकांना नोकरी देते. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एका स्किल इंजिनियर पासून ते अडाणी वर्कर पर्यंत सगळ्यांना जॉब मिळतो. आणि हीच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची पहिली जमेची बाजू आहे. तर दुसरी जमेची बाजू म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरती रिसेशनचाही कमी प्रभाव पडतो. या उलट रिसेशन मध्ये सर्व्हिस सेक्टरवर सर्वात जास्त परिणाम होतो आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांना रोजगार गमवावे लागतात. तर तिसरी जमेची बाजू म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला स्केल करून उत्पादन क्षमता वाढवून देशाचा एक्सपोर्ट वाढवता येतो, ज्यामुळे देशाचा GDP वाढवण्यास आणि परकीय गंगाजली भारतामध्ये येण्यास मोठी मदत होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडिया योजनेची 2014 साली सुरुवात केली. मात्र मागील 11 वर्षातील मोदी सरकारच्याच नियोजन शून्यतेमुळे हीच मेक इन इंडिया योजना पार्शली फेल ठरली आहे. त्यामुळे या मेक इन इंडिया योजनेच्या फेल्युअरची कारणं देखील आपण नीट समजून घेऊ. तर मेक इन इंडियाच्या फेल्युअरचं पहिलं कारण म्हणजे उद्योगांप्रतीची शून्य नीती, सरकारी सिस्टीम आणि करप्शन. पंतप्रधान मोदींनी देशामध्ये इझी टू डू बिझनेस प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती तितकीशी यशस्वी ठरली नाही. त्यामुळेच आज भारतामध्ये एखादा उद्योग सुरू करणं इतकं कठीण आहे की लोक प्रयत्न करता करताच हार मानतात. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतामध्ये उद्योग सुरू करणं अतिशय क्लिष्ट आणि वेळकाढू काम आहे. त्यातच मोदींचा ना खाऊंगा ना खाने दूंगाचा नाराही फेल ठरला. त्यामुळे कंपनी रजिस्ट्रेशन पासून रेग्युलेटरी अप्रुव्हल पासून ते अगदी लँड ऍक्विजिशन पर्यंत प्रत्येक पातळीवर मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार, लाचखोरीचा सामना उद्योजकांना करावा लागतोय. म्हणजे भारतात कंपनी रजिस्टर करायला लागतो 1 महिना, मात्र कंपनीचं वर्किंग ऑपरेशन सुरू होण्यासाठी लागतात 4-4, 5-5 वर्ष. आता हेच काम जर लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया सारख्या देशामध्ये करायचं झाल्यास 6 महिने ते 1 वर्षामध्ये पूर्ण होतं. या कारणामुळेच अनेक कंपन्या भारताऐवजी या देशांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे कंपन्यांचं ऑपरेशन लवकरात लवकर सुरू होतं आणि प्रोजेक्ट कॉस्ट वाढत नाही. त्यातच प्रोडक्शनही वेळेत सुरू झाल्यानं कोट्यावधींचं नुकसान देखील टळतं. आता दुसरा प्रॉब्लेम आहे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणि लँड ऍक्विजिशन. भारतामध्ये हायवे असो, इंडस्ट्रियल यूज असो किंवा अन्य प्रोजेक्टसाठी जमीन अक्वायर करणं आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळवणं अधिक किचकट काम आहे, ज्यामुळे अनेक प्रोजेक्ट वर्षानुवर्ष रखडलेले पाहायला मिळतात. अगदी लीगल डिस्प्यूट, कॉम्पेन्सेशन इश्यूज आणि सरकारच्या विविध विभागाकडून अप्रुव्हल घेण्यात देखील वर्षानुवर्ष निघून जातात. म्हणजे काही उद्योगपती मित्रांसाठी मोदी सरकार एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स फटाफट देतं, लँड ऍक्विजिशनचं कामही तातडीनं सुरू करतं. म्हणजेच अदानी सारख्या उद्योगपतींसाठी मोदी या गोष्टी तातडीनं करतात, पण इतर उद्योजकांना मात्र या गोष्टींसाठी वर्षानुवर्ष रखडावं लागतंय. आता तिसरी आणि सर्वात महत्वाची समस्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. भारतातील रेल्वे, रोड आणि बंदरांची अवस्था खूपच वाईट आहे. मोदी सरकारच्या मागील 11 वर्षाच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली फक्त खोकली कामं केली गेली आहेत. रेल्वेचा विचार केल्यास नवं रेल्वे रुळांचं जाळं किंवा रेल्वेमध्ये नवी यंत्रणा, नवं तंत्रज्ञान आणण्याचा कोणताच प्रयत्न मोदी सरकारनं केलेला नाहीये. उलट स्वतंत्र रेल्वे बजेट बंद करून मोदींनी रेल्वेचं वाटोळच केलंय. मागील काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचं तंत्रज्ञानच विकसित न झाल्यानं भारतातील मालगाड्या आजही 25 किलोमीटर प्रति तास वेगानं पळतात. हाच वेग चीनमधील मालगाड्यांचा 45 किलोमीटर पर तास आहे. म्हणजे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील मालगाड्या आजही कितीतरी स्लो स्पीडनं माल वाहून नेत आहेत. रोडचा विचार केल्यास भारतातील रस्ते फक्त खड्ड्यांनी भरलेले दिसतात. त्यामुळे भारतातील मालवाहू ट्रक 20 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं धावतात. हाच स्पीड चीनमध्ये 60 किलोमीटर पर तास आणि व्हिएतनाममध्ये 40 ते 60 किलोमीटर पर तास असा आहे. आता भारताच्या बंदरांच्या कॅपॅसिटीचा विचार केल्यास जगातील इतर बलाढ्य देशांच्या तुलनेत तेही कमीच आहेत. म्हणजे नवी मुंबईतील JNPT आणि गुजरातमधील मुंद्रा पोर्टच्या एकत्रित कार्गो हँडलिंग कॅपॅसिटीपेक्षा चीनमधील
एका पोर्टची क्षमता कित्येक पटीनं जास्त आहे. त्यामुळे अशा पुअर इन्फ्रास्ट्रक्चरमुळे भारतामध्ये उद्योग आणि कारखाने वाढणार तरी कसे, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. आता शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे भारतामध्ये स्किल वर्कर्सची कमतरता. भारतातील फक्त 2% वर्कफोर्सकडे स्किल सर्टिफिकेशन आहे. या उलट साऊथ कोरियामध्ये 96%, जपानमध्ये 80%, चीनमध्ये 40%, व्हिएतनाममध्ये 12% स्किल वर्कर्स आहेत. मात्र भारतात हेच प्रमाण फक्त 2% आहे. त्यामुळेच भारतामध्ये नव्याने उभ्या राहणाऱ्या उद्योगांना स्किल वर्कर्सची कमतरता भासते. आणि या स्किल वर्कर्सना घडवण्यासाठी मोदी सरकारनं मागील 11 वर्षामध्ये कोणतेच प्रामाणिक प्रयत्न केलेले दिसत नाहीत. फक्त स्किल इंडियाच्या जाहिराती मात्र झळकताना दिसत आहेत. आता हे आहेत मेक इन इंडिया योजनेतील सर्वात मोठे प्रॉब्लेम. आणि याचाच फटका मेक इन इंडिया योजनेला बसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे मोदी सरकारनं याच कमतरतांवरती लक्ष केंद्रित करून त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पण असं न करता पंतप्रधान मोदी मेक इन इंडिया योजना लॉन्च केल्यापासून फक्त त्याच्या जाहिरातींवरती कोट्यावधी रुपये उधळून गोदी मीडियातून खोटी माहिती पसरवण्यात धन्यता मानतायत. मात्र पंतप्रधान मोदींना कुणीतरी सांगावं की योजनांच्या फक्त जाहिराती झळकवून त्या यशस्वी होत नसतात. उलट अशा प्रपोगंड्यामुळे या योजनांचा फुगा एक ना एक दिवस फुटतोच आणि त्याचा दुष्परिणाम संपूर्ण देशाला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावा लागतो. आणि हाच दुष्परिणाम सध्या देश भोगतोय. हा व्हिडिओ कसा वाटला, त्याचबरोबर मेक इन इंडिया बाबत तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.